ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 47 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ही सायकोलॉजी आजपर्यंत तुम्हाला कोणी समजावून सांगितली नसेल किंवा तुम्हाला माहीत असून पण तुमच्या लक्षात आली नसेल की बाबा ही सायकोलॉजी काम करते. मित्रांनो, वेळेच्या आधी कुठलीच गोष्ट ऍक्सेप्ट होत नसते. आता समजा मला जर 80 आणि 90च्या दशकामध्ये पाठवलं आणि मला हेअरकट कर म्हणून सांगितलं तर मी काय करणार आहे? तर तिथं 80ची आणि 90ची हेअरस्टाईल बघा, बीटल्स आहे आणि तिथं बारीक हेअरकट चालेल का? अजिबात नाही. परंतु आता चालतोय ना. म्हणजे काय, एक सर्टन पिरियड नंतर माणसाचा माइंडसेट चेंज होतो किंवा त्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर त्याचा माइंडसेट चेंज होत जातो. त्याच पद्धतीनं ट्रेडिंगमध्ये आता जी ट्रेडिंग सायकोलॉजी मी सांगायला लागलोय ती काही लोकांना पटत नाही. परंतु जो व्यक्ती त्या प्रोसेसमधनं जातो त्यावेळी त्याला कळतं की बाबा हे पुढचं आहे, परंतु कुणीच सांगितलं नव्हतं. आता तीच गोष्ट मी केलेली आहे, फक्त मी मागून तुम्हाला सांगायला लागलोय. आता त्यातनं तुम्हाला काय शिकायचं आहे? कारण का जो पुढे जाऊन आलाय तो सांगतो की बाबा रस्ता चांगला आहे की वाईट, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रेडिंग सायकोलॉजी की लॉस रिकव्हर करायचा आहे. प्रत्येकाचा मला मेसेज येतो, एवढा लॉस झाला तेवढा लॉस झाला, मला लॉस रिकव्हर करायचा आहे. मित्रांनो, तो लॉस रिकव्हर होणार नाही. आता तुम्ही म्हणणार मग प्रॉफिटेबल तुम्ही कसे आहात? तर मित्रांनो, मी माझ्या माइंडसेटमधनं आधीचा लॉस काढून टाकलेला आहे की जे झालं ते रिकव्हरेबल नाही आहे. कारण का आपण ज्यावेळी पास्टमध्ये अडकतो ना त्यावेळी आपल्याला त्याच लूपमध्ये आपण फिरत राहतो. लॉस झालाय आणि ऑपॉर्च्युनिटी मिस होतात. प्रेझेंटमध्ये जगा. आत्ता माझ्या हातात काय आहे? सेटअप आहे. आत्ता माझ्या हातात काय? फंड आहे. त्यावर मी बेसिक ट्रेड करणार, थोडं का असं ना प्रॉफिट कमवणार. ह्याला कंपाऊंडिंग म्हणतात. थेंबे थेंबे तळे साचे. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला कधी तो टप्पा पार झाला कळणार पण नाही. परंतु तुमचा फोकस लॉस रिकव्हर करण्यावर असेल ना तर तुम्ही कधीच प्रॉफिटेबल होणार नाही. आता प्रत्येक जण म्हणतो सर आम्ही ट्रेडिंगमध्ये आलोय, आम्हाला एफएनओ करायचं आहे. मित्रांनो, मी सजेशन करेन सुरुवातीला इंट्राडे कॅश करा. स्टॉकमध्ये तुमची स्ट्रॅटेजी काम करते का बघा. मग तिथं कॉन्फिडन्स वाढला की मग एफएनओ मध्ये या. डायरेक्ट एफएनओ मध्ये याल तर लॉसच करणार आहे. कारण का एफएनओची स्पीड तुम्हाला मॅच होणार नाही, त्याची लॉट साईज, त्याची सायकोलॉजी जमणार नाही. आता बरीच जण म्हणतात मग नेमकं कसं ट्रेडिंग करायचं? नॉलेज घेतल्यानंतर डायरेक्ट एफएनओ मध्ये न येता तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करा. इंट्राडे करा, स्टॉक इंट्राडे करा. तिथं तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी घेता येते. निफ्टी, बँक निफ्टीमध्ये लॉट साईज असते, तिथं लॉट साईज नाही, तुम्ही क्वांटिटीवर. म्हणजे तुमची सायकोलॉजी किती काम करते, तुम्ही पॅनिक होता का, ही टेस्टिंग पिरियडसाठी तुम्ही स्टॉक इंट्राडे करा. मग त्यानंतर तिथं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की तुम्ही एफएनओ मध्ये या. आणि मित्रांनो, स्पीड खूप वेगवेगळे. मग तिथं जर तुम्हाला जमलं ना तर इथं पण 100% जमणार आहे. मित्रांनो, पहिली नंतर 10वी येते ना, मधला पिरियड आहे का नाही? मग तुम्ही पहिली न शिकता डायरेक्ट 10वीत आला तर तुमचा लॉसच होणार आहे ना. आणि लॉस रिकव्हरी डोक्यातनं काढून टाका. प्रेझेंटवर फोकस.